खूप आनंद होतोय. कारण कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली यांचं कार्य अनेक वर्ष आहे. म्हणजे 60 एक वर्ष झाली आहेत या कार्याला. आणि विवाह संस्था किंवा विवाह जुळवणं हा ज्ञाती संस्थेचा पहिल्यापासूनचा उपक्रम आहे. त्याच्यात वेळोवेळी बदल झालेला आहे. तो म्हणजे असा की पूर्वी फक्त वर्षातून एकदा मेळावा व्हायचा मोठ्या हॉलमध्ये. पण त्यावेळेला एक वेगळं साधन होतं, ते म्हणजे लग्न कार्यात वगैरे सहज 2 3 4 लग्न जुळायची. आधीच इनडायरेक्टली सांगितलं जायचं की मी अमक्याला घेऊन येतोय म्हणून, आणि आपण इनडायरेक्टली दाखवूया वगैरे वगैरे. पण काळाप्रमाणे आपणही बदलत गेलो आणि आपल्याकडे गेले 5 वर्ष सहयोग विवाह कट्टा हा आपण एक वेगळ्या पद्धतीने प्रत्येक आपल्या ज्ञाती बांधवांचं, विवाह इच्छुकांचं लग्न लवकरात लवकर आणि सुयोग्य साथीदार मिळून व्हावं अशा उद्देशाने आपण हा सहयोग विवाह कट्टा करतो. विवाह कट्टाचे जनक आहेत आपले कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोगचे कार्याध्यक्ष. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. आणि त्यांच्या बरोबर आपले सल्लागार 2 जण आहेत. एक तर ना पंत वालावलकर आपल्याला माहिती आहे. अ, सर्व दूर कुडाळ देशकरांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि बऱ्याच मोठ्या संस्थांची भरभक्कम आधार म्हणून त्यांचा संबंध आहे. पण ते आज दादरच्या एका मीटिंग मध्ये आहेत. दुसरे आपले सल्लागार आहेत विकास पाटील, ज्यांनी म्हणायला हरकत नाही की गेले 60 वर्ष कुडाळ देशकर सहयोग डोंबिवलीमध्ये एक तरुण कार्यकर्त्यापासून आता 75 ओलांडल्यानंतर पण त्यांचं कार्य तसंच सातत्याने चालू आहे. ते आपले एक पदाधिकारी पण आहेत. तर मी गणेश देसाई यांना विनंती करतो. अ, नमस्कार हा सर्वांना. गणेशजी बोला. सर्वांना नमस्कार आणि आजच्या या थेट भेट, ऑनलाईन थेट भेट मध्ये सर्वांचं स्वागत आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. यांनी जे आता आपण खानोलकर काका असतील किंवा आमचे जे इतर सर्व मंडळी, हा जो काही उपक्रम अत्यंत नेटाने चिकाटीने, कारण कुठच्याही कसलीही अपेक्षा न ठेवता सतत एक विवाह आपल्या ज्ञातीतल्या मुला मुलींना चांगली स्थळं मिळावीत म्हणून ही जी 7 8 मंडळी आहेत, याचे खानोलकर काका आहेत, वैशाली प्रभू आहेत, खानोलकर मॅडम आहेत, प्रभू मॅडम, बरीच मंडळी आहेत. हे जे हर्षद महाजन याच्यासारखा एक तरुण आहे, ही जी सर्व मंडळी काम करतायत, हे खरोखर आदर्शवत असं हे कार्य आहे. काकाने म्हटलं मी याचा जनक वगैरे, तर असं जनक वगैरे असं काहीच नाहीये. आपली कुडाळ देशकर ज्ञातीमध्ये ज्ञाती कार्य जे आहे हे फार जुन्या काळी, म्हणजे अगदी 125 वर्षापूर्वीपासनं ही कार्य जी आहेत, ही याची सुरुवात झाली होती. संस्था स्थापन झाल्या होत्या आणि शिक्षण असेल, आरोग्य असेल, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लग्नासारखा विषय असेल, लोकांना एकत्र आणणं असेल, या विविध याच्यामध्ये ज्ञाती संस्था ज्या आहेत त्या प्रभावीपणे कार्य आपलं करत आहेत. याच्यातलीच एक संस्था आहे कुडाळेश्वर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली. आणि या संस्थेमध्ये आता गेली मी 12 वर्ष काम करतो. माझे 2 सल्ले आहेत आज इकडे उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना. याचा मागे एक ऑफलाईन वधूवर झाला होता डोंबिवलीमध्ये, त्याच्यातले बरेचसे चेहरे मला आता सुद्धा ऑनलाईनलाही आलेले दिसत आहेत. जे काही मला फोन येतात किंवा इंटरॅक्शन होतं वेगवेगळ्या लोकांचं, 2 3 छोटे छोटे मुद्दे तुमच्या समोर मांडू इच्छितो.
काय झालंय की फक्त आपणच नाही, म्हणजे मी नाही किंवा तरुण नाहीत किंवा अगदी लहान मुलं नाहीत की म्हातारे नाहीत, सगळेच आपण कुठेतरी इंटरनेट आणि स्मार्टफोन मध्ये कम्प्लिटली इन्व्हॉल्व झालोय. आणि ज्या वेळेला आपण इंटरनेटवरती अधिक इन्व्हॉल्ड होतो किंवा अधिक आपण हे होतो, त्यावेळेला आपल्याला जे आहे एक एकलकोंडे, पण आजच्या लोकसत्ताला हा लेख आहे, मुद्दामून तुम्ही लोकरंग पुरवणीमध्ये तर तुम्ही मुद्दामून वाचा. तर बँकिंग पासून पॉर्न पर्यंत आणि अध्यात्मापासून मनोरंजनापर्यंत सगळ्याच गोष्टी या इंटरनेटवरनं आणि सोशल मीडियातनं मिळत असल्यामुळे माणूस जो आहे तो एकटा एकटा होत चाललाय. हे एकटे पण ना लहान मुलांना चांगलं आहे, ना म्हाताऱ्यांना चांगलं आहे, ना तरुणांना चांगलं आहे. आणि तुमचं जे वय आहे, जिथे तुम्ही स्वतःसाठी मॅच शोधत, एक स्वतःसाठी आयुष्यातला एक साथीदार शोधायच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सर्वजण आता काम करताय, तिथे अशा पद्धतीचं आयसोलेशन येणं हे तर अजिबातच चांगलं नाही. कुठच्याही आयुष्य म्हणजे माणूस हा टोळीप्रिय प्राणी आहे, त्याच्यामुळे आयसोलेशन येणं हे केव्हाही चांगलं नाही. त्यामुळे माझ्या सर्व तरुण मित्रमंडळींना मी म्हणजे विनंती करेन की अशा पद्धतीचं आयसोलेशन तुम्हाला येतंय का हे बघा, आणि जर ते येत असेल तर स्वतःच ते वेळ किंवा स्वतः आपल्याला जी सवय आहे इंटरनेट सोशल मीडियाची कामासाठी निश्चितच वापरावं लागणार आहे, परंतु त्या व्यतिरिक्त सतत त्याच्यात इन्व्हॉल्ड राहून आपल्याला आयसोलेशन येणार नाही ना, याची कृपया काळजी घ्या. कारण हे आयसोलेशन तुमचं लग्न जुळण्याच्या प्रक्रियेत एक फार मोठं एक अडथळा ठरू शकतं. लग्नाच्या या प्रक्रियेमध्ये काही आपण काय बोलतोय, आपण कसं बोलतोय, आपण किती जलद रिस्पॉन्स देतोय, या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. आणि तिकडे आयसोलेशन कामाचं नाही. त्यामुळे त्या एका गोष्टीकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट, काही पालकांशी वगैरे बोलणं होतं त्यावेळेला, अरे आम्ही त्यांना मेसेज केला, त्यांचा काही मेसेजच आला नाही, मग आम्ही काय त्यांना विचारायला गेलो नाही. बघा तुम्हाला सांगू ना की आपलं लग्न त्या समोरच्या यांच्याशी होईल न होईल हा एक वेगळा भाग आहे, परंतु ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस तुम्ही सर्वांनी एन्जॉय करा. कुठचंही त्याच्यामध्ये मी लहान तू मोठा असं काही ठेवू नका. तुम्ही स्वतःच बघा, आपण आजकाल भारतीय संस्कृतीवरती सर्वच जण काय काय बोलतो त्याच्यावरती चर्चा करतोय, परंतु पूर्वीच्या काळी मोठे मोठे राजे रजवाडे सुद्धा हे एखाद्या राजकन्येच्या घरी तिच्या स्वयंवरासाठी जायचे. त्याच्यात जे जायचे त्याच्यापैकी एखाद्याशीच ती लग्न करायची, बाकीचे सगळे अयशस्वी होऊन मागे यायचे. पण तिकडे कुठच्याही प्रकारे तो इगो नव्हता, म्हणूनच स्वयंवर होत असेल. जर झाली असतील तर त्या लोकांमध्ये तो कुठचाही मी मोठा मी कसा जाऊ हा काही भाव नव्हता, आणि म्हणूनच ती स्वयंवर झाली असतील. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे की आपण आपल्या संस्कृतीतनं काही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यामुळे लग्नाचा मॅच, लग्नासाठी योग्य साथीदार शोधत असताना कुठच्याही प्रकारे इगो गणेश जे आल्यानंतर परत बोलतील, पण त्यांनी फार महत्वाचे मुद्दे सांगितले. एक म्हणजे मी त्यांनी डिस्कनेक्ट. सांगितलं, एक मिनिट हा गणेशजी. हॅलो हॅलो. हा गणेश, तुम्ही बोला थोडं. फक्त शेवट सांगून थांबतो की हे दोन मुद्दे छोटे छोटे की एकलकोंडापणा येऊ देऊ नका, आणि इगो काही बाळगू नका. बरोबर. कारण तीच एक मेजॉरिटी लोकांचं तेच असतं. आज माझी बहीण आहे, ती माझ्या भाचीसाठी काही चांगली स्थळं बघते, तर तेच होतं की हा आम्ही त्यांना कळवलं, मग त्यांनी काय आम्हाला परत रिस्पॉन्डच केला नाही, मग मी परत कशाला विचारू. किंवा ते त्यांच्या आईला मी फोन केला होता, ती दुपारी झोपली होती, उठली ती माझ्याशी नीट नसेल, माझ्याशी नीट नाही बोलली. मे बी असं असेल की ती झोपलेली असेल, रिटायर्ड झालेली स्त्री.
आणि तिने फोन उचलला असेल, ती चांगलं बोललं नसेल त्यावेळेला. सो माझं म्हणणं आहे की एवढं आपण नॅरो माइंडेड नको बनवूया, आणि अगदी खुल्या मनाने छानपैकी आपलं साथीदार करण्यासाठी हे करूया. आणि त्याच्यातनं मी खरं सांगतो तुम्हाला की तुम्ही तुमचं स्वतःचं इनरिचमेंट होईल, तुम्हाला स्वतःला समजेल तुमचे लोकांच्या घरात काय अडचणी आहेत किंवा काय हे असू शकतात. या सगळ्या गोष्टींवरती विचार करा, त्याचा तुम्हाला पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने सुद्धा खूप उपयोग. एवढंच मला या दोन गोष्टी सांगायच्या होत्या. आणि परत एकदा अ, आयोजक असलेल्या विवाह कट्ट्याच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो की असंच भरीव कार्य त्यांच्या हातनं घडत राहो. आणि उपस्थित सर्व विवाह इच्छुक तरुण तरुणींना सुद्धा माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. गणेशजी, खूप खूप आभार आहे आपण जे सांगितलंय त्याबद्दल. एक गोष्ट म्हणजे आपली जी टीम आहे ना, ती 15 जणांची आहे. आणि आज कौतुक म्हणजे अनुराधा महाजन म्हणजे हर्षदची मिसेस आज आपल्या ह्या टीम मध्ये जॉईन झाली आहे आणि त्या टेक्निकल भाग सांभाळत आहेत. त्यामुळे ही भरभक्कम टीम आहे. आणि याच्यात सर्व वयोगटातून म्हणजे 20-25 पासून ते 80 पर्यंत सर्व लोक आहेत. हा एक भाग झाला. आणि जनक जो मी शब्द वापरला त्याचा जरा स्पष्टीकरण करतो की आपण 2019च्या जानेवारीमध्ये विवाह कट्टा ह्या नावाने, सहयोग विवाह कट्टा या नावाने हा उपक्रमाला एक जोर दिला. हा उपक्रम पूर्वीपासून चालू आहे. आणि त्याच्यामध्ये थेट भेट म्हणजे मुलगा आणि मुलगी प्रत्यक्ष एकमेकांसमोर येणं. कारण अगोदरचं प्रमाण मेळाव्याचं, विवाह मेळाव्याचं असं होतं, 200 मध्ये 192 पालक असायचे. तो पण आपण खूप प्रमाणात बदललाय आणि त्याचे जनक तुम्ही आहात. तुम्ही छान 2 मुद्दे सांगितलेले आहेत, लोनलीनेस आणि एक स्वयंवराचं उदाहरण दिलं की इगो बाजूला ठेवायचा आहे. खूप खूप आभार तुमचे. आणि आपण आता विकास पाटील यांच्याकडे जातो. विकास पाटील कडे विनंती करतो मी. नमस्कार. हा विकासजी बोला. नमस्कार. आजच्या आपल्या या ऑनलाईन विवाह मेळाव्याच्या थेट भेट मेळाव्यासाठी कुडा देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवलीतर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा. मी गणेश देसाईंनी आपल्याला योग्य मार्गदर्शन दिलेलंच आहे. खानोलकर सरही आपल्याला खूपच छान मार्गदर्शन देतील. मला एवढंच सांगायचं आहे की फक्त आपण आपल्या सुरुवातीला अतिशय अटी खूप ठेवतो तेवढे ठेवू नयेत. कुठे ऍडजस्टमेंट करून आपल्याला दोघांनाही वरपक्ष आणि वधूपक्ष यांनी कुठेतरी याचा मध्य गाठला पाहिजे. आणि आपले लवकरात लवकर विवाह सुखी आणि आनंदी जीवन कसं चालू होईल या दृष्टीने विचार केला पाहिजे. मी जास्त काही बोलत नाहीये. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. विकासजी, तुम्ही पण एक छान सल्ला दिलेला आहे की जुळवून घेणं एकमेकांशी हे महत्वाचं आहे. विवाह झाल्यानंतर पण आणि विवाह ठरवताना पण 2 कुटुंबांनी, 2 पालकांनी, मुलांनी मुलींनी एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तर विवाह असं होणार नाही की एखादं चांगलं स्थळ आहे आणि आपण जुळवून नाही घेतलं म्हणून आपल्याकडून सटकलं. विकास पाटील, आपले खूप खूप आभार. आम्ही आता पुढच्या कार्यक्रमाच्या दिशेने जातो. मी मगाशी उल्लेख केला 2019 पासून हा दिलासा आपला कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग विवाह कट्टा जे कार्य करताय त्याच्यात आपण जोर लावलाच होता. पण कोविडमध्ये इतका जोर लावला की कोविडमध्ये आपण मुलांच्या सभा ऑनलाईन, पालकांच्या सभा, मुलींच्या सभा, एकत्र सभा आणि मेळावे असे सातत्याने घेत होतो. आणि एक व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या साहाय्याने आपण एक मोठं काम केलं आणि 210 पेक्षा जास्त स्थळांचं लग्न जमण्यास आम्ही कारणीभूत झालो.
आता याच्या मागे जी मगाशी उल्लेख केलेली जी एक टीम आहे 15 जणांची, मी सगळ्यांची नावं नाही घेत, पण खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. आणि आमच्या ह्या टीमचं हे एकत्र काम आहे, ह्याच्यात कोणी मोठा नाही आहे. पण टीम प्रत्येक ठिकाणी असताना ह्याचा आत्मा काय, त्या व्यक्तीला नाव घेतलेलं आवडत नाही पण आपल्या सगळ्यांना परिचित आहेत, त्या म्हणजे आपल्या वैशाली प्रभू. कारण प्रत्येक गोष्टीला खूप मॅनेजर्स असत नाहीत. एक जे वैशाली प्रभूंनी ध्यान घेतलेलं आहे आणि ते एका बाजूने एक मोठी भिंत सांभाळतायत या सगळ्या कार्याची, त्या पण आता आपल्यात बसल्यात. आता मी ठाण्यावरून आपल्याशी संपर्कात आहे, विकास पाटील खारघरवरून होते, पण आपल्या डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये आपली एक 7-8 जणांची टीम बसली आहे आणि आपण या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. परत एकदा कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली आणि सहयोग विवाह कट्टा तर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही सर्व विवाह जुळण्याच्या बाबतीत जो विषय आहे तुमचा, त्याच्यासाठी सदैव सक्रिय सहकार्य देणार आहोत. लवकरात लवकर आपले विवाह करून घ्या आणि इकडच्या जागा रिकाम्या करा, म्हणजे नवीन जे मुलगे आणि मुली असतील त्यांना आपल्याला जागा द्यायला पाहिजे ना त्यांचे विवाह जमण्यासाठी. अशी शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.